नुकसानग्रस्तांना 5,000 रुपये आणि 35 किलो धान्य देण्यास सुरुवात. उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती. प्रशासनाकडून पंचनामे सुरू असतानाच तातडीची मदत देणं सुरू. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी मी स्वतः रस्त्यावर उतरेन. नुकसानग्रस्त पाहणीवेळी उद्धव ठाकरेंचं आश्वासन. पीएम केअर फंडातून शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करावी, ठाकरेंची मागणी. धाराशिवमध्ये पूरग्रस्त भागाच्या पाहणीनंतर संवाद साधताना अजित पवार ग्रामस्थावर भडकले. गावकऱ्यांना कर्जमाफीची मागणी केल्यानंतर लाडकी बहीणसह इतर योजनांचा उल्लेख करत अजितदादांचा संताप. महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये 26 ते 28 सप्टेंबर दरम्यान पावसामध्ये वाढ होणार. दक्षिण मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रासह कोकणातील घाट परिसरात नद्यांना पूर येण्याची शक्यता. प्रत्येकाला आर्थिक परिस्थितीनुसार आरक्षण मिळावं, उपमुख्यमंत्री अजित पवारांचं वक्तव्य. तर अजित पवारांच्या विधानाशी मी सहमत नाही. आरक्षण हा गरिबी हटावचा कार्यक्रम नाही, भुजबळांचा विरोध. एकनाथ खडसेंचे जावई प्रांजल खेवलकरांना जामीन. पुणे पार्टी प्रकरणात अटक झाल्यानंतर आता पुणे सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर. डोंबिवलीत काँग्रेस पदाधिकाऱ्याला भाजप कार्यकर्त्यांनी साडी नेसवल्याचं प्रकरण. राहुल गांधींचा प्रकाश पगारेंना फोन. अन्यायाविरुद्ध लढत रहा, घाबरू नका असं म्हणत पगारेंना धीर दिला. कल्याण कोर्ट परिसरात पोलीस कर्मचाऱ्यावर कैद्यांचा हल्ला. बिर्याणीचे 2 कंटेनर थेट पोलीस नाईकाच्या चेहऱ्यावर फेकले. कोर्टात हजर केल्यानंतर 8 कैद्यांना परत आधारवाडी जेलमध्ये घेऊन जातानाची घटना. पंतप्रधान मोदी उद्या बिहारमध्ये मुख्यमंत्री महिला रोजगार योजनेचा शुभारंभ करणार. 75 लाख महिलांच्या खात्यात प्रत्येकी 10,000 जमा करणार.